मी चव्हाण बीजी ESM कॉलेज करा इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी इयत्ता 12वी विषयाचा पेपर 3 मधील ट्रान्सफॉर्मर 3 फेज ट्रान्सफॉर्मर या विषयाचा आपण आज पाहणार आहोत. मित्रो, 11वीमध्ये आपण फॅरेडेचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचे नियम पाहिले होते. यामध्ये निर्माण होणारं जे EMF आहे हे दोन प्रकारे होतं. त्यातल्या एकाला आपण म्युच्युअली इंड्युस्ड EMF असं म्हणतो आणि दुसऱ्या प्रकाराला आपण सेल्फ इंड्युस्ड EMF असं म्हणतो. ट्रान्सफॉर्मर हा म्युच्युअल आणि सेल्फ अशा दोन्ही प्रकारच्या तत्वावरती कार्य करतो. ट्रान्सफॉर्मर हा फॅरेडेच्या म्युच्युअली इंड्युस्ड EMF आणि सेल्फ इंड्युस्ड EMF या तत्वावरती कार्य करतो. विद्युत ऊर्जेचा वापर करताना त्याचे 3 टप्पे असतात. त्यातला पहिला टप्पा असतो त्याला आपण जनरेशन असं म्हणतो. दुसरा टप्पा आहे त्याला आपण ट्रान्समिशन असं म्हणतो आणि तिसरा जो टप्पा आहे त्याला आपण युटिलायझेशन असं म्हणतो. जनरेशनच्या टप्प्यामध्ये, ट्रान्समिशनच्या टप्प्यामध्ये आणि त्यासोबतच युटिलायझेशनच्या टप्प्यामध्ये विद्युत दाब पातळी ही वेगवेगळी असते. म्हणजेच जनरेशनमध्ये आपण वीज निर्मिती करतो आणि ही वीज निर्मिती 11 kV इतक्या विद्युत दाबाला केली जाते. तर ट्रान्समिशन जे आहे, ट्रान्समिशन हे वहन हे ट्रान्समिशन आपण 440 kV व 132 kV ला करतो. डिस्ट्रीब्युशन जे आहे, डिस्ट्रीब्युशन वितरण ज्याला आपण म्हणतो, हे डिस्ट्रीब्युशन आपण 132 kV, 11 kV किंवा 22 kV या विद्युत पातळीला करतो. आणि त्याचं जे ॲप्लिकेशन आहे, यूज आहे, ॲप्लिकेशन युटिलायझेशन हे मात्र आपण 440 व्होल्ट किंवा 230 व्होल्ट करतो. म्हणजे यामध्ये असं लक्षात येतं, जनरेशन एक वेगळ्या विद्युत दाब पातळीवरती केलं जातं, ट्रान्समिशन एक वेगळ्या विद्युत दाब पातळीवरती केलं जातं, डिस्ट्रीब्युशन वेगळ्या पद्धतीने केलं जातं आणि मात्र युटिलायझेशनमध्ये विद्युत दाबाची पातळी वेगळी असते. अशा वेगवेगळ्या पातळ्या मिळवण्यासाठी आम्हाला ज्या यंत्राचा उपयोग होतो त्याला आपण ट्रान्सफॉर्मर असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात ट्रान्सफॉर्मर हा आवश्यक असणाऱ्या विद्युत पातळीमध्ये बदल करून आपल्याला विद्युत दाब पातळी प्राप्त करून देतो. त्या मशीनला, त्या यंत्राला आपण ट्रान्सफॉर्मर असं म्हणतो. ट्रान्सफॉर्मर हा नेहमी AC सप्लायवरती कार्य करतो. ट्रान्सफॉर्मर AC सप्लायवरती कार्य करतो. ट्रान्सफॉर्मर DC सप्लायवरती कार्य करत नाही. ट्रान्सफॉर्मरमध्ये कोणताही भाग फिरत नाही, म्हणजे सर्व भाग हे स्थिर असतात. सर्व भाग स्थिर असतात. भाग स्थिर असल्यामुळे यामध्ये कुठल्याही प्रकारचा घर्षण लॉसेस किंवा आपण फ्रिक्शनल लॉसेस होतो, घर्षण लॉस हा होत नाही. शिवाय तो फक्त AC सप्लायवरतीच कार्य करतो. त्यासोबतच तो दाब पातळी, म्हणजे व्होल्टेजमध्ये, दाब पातळीमध्ये आवश्यकतेप्रमाणे बदल करतो. तसेच फ्रिक्वेन्सी आहे, ती फ्रिक्वेन्सीमध्ये मात्र तो बदल करत नाही. फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट असते, स्थिर असते. म्हणजे ट्रान्सफॉर्मरबाबत आपल्याला सांगताना असं सांगता येईल, व्याख्या करताना अशी करता येईल, असं मशीन की जे फक्त AC सप्लायवरती कार्य करतं, त्याच्यामध्ये कोणताही भाग फिरत नाही, ते स्थिर आहे, त्याला आपण स्टॅटिक असं म्हणतो. ट्रान्सफॉर्मर हे स्टॅटिक मशीन आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं घर्षण होत नाही, फ्रिक्शन होत नाही, म्हणून देअर इज नो फ्रिक्शनल लॉसेस. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे फ्रिक्शनल लॉसेस नसतात. त्यासोबतच ते फक्त AC सप्लायवरती कार्य करतं. त्यासोबतच आपल्याला आवश्यकतेप्रमाणे दाब पातळी म्हणजे व्होल्टेजमध्ये
बदल करता येतात आणि फ्रिक्वेन्सी मात्र स्थिर राहते. ट्रान्सफॉर्मर हा कोणत्याही पद्धतीची ऊर्जा निर्माण करत नाही म्हणजे जनरेशन करत नाही. तो फक्त ऊर्जेचं स्थित्यंतरण करतो. एका सर्किटमधून दुसऱ्या सर्किटमध्ये विद्युत पातळीच्या आवश्यक त्या दाबामध्ये, विद्युत पातळी आवश्यक त्या दाबामध्ये, फ्रिक्वेन्सीमध्ये आणि त्याचबरोबर पॉवरमध्ये म्हणजे शक्तीमध्ये कोणताही बदल न करता पाठवण्याचं काम, स्थित्यंतरणाचं काम हा ट्रान्सफॉर्मर करत असतो. म्हणजेच ट्रान्सफॉर्मर हा AC सप्लायवर काम करणारं अत्यंत उपयुक्त असं मशीन आहे. ट्रान्सफॉर्मरची रचना जर आपण पाहिली तर आपल्याला असं आढळून येईल की ट्रान्सफॉर्मरमध्ये कोर असते. कोर ही चुंबकीय फ्लक्स वाहून नेण्याचं कार्य करत असतात. आणि अशा कोरवरती 2 वायंडिंग गुंडाळलेले असतात. पहिले जे वायंडिंग आहे ती वायंडिंग सप्लायला जोडलेली असते. दुसरं जे वायंडिंग आहे त्याच्या आपण अक्रॉसमध्ये दरम्यानमध्ये आउटपुट व्होल्टेज घेतो. जे वायंडिंग इनपुटला जोडलेलं आहे त्या वायंडिंगला आपण प्रायमरी वायंडिंग असं म्हणतो. प्रायमरी वायंडिंग. आणि ज्या वायंडिंगच्या दरम्यान आपल्याला आउटपुट प्राप्त होतं त्या वायंडिंगला आपण सेकंडरी वायंडिंग असं म्हणतो. सेकंडरी वायंडिंग. प्रायमरी वायंडिंग आणि सेकंडरी वायंडिंग असे ट्रान्सफॉर्मरमध्ये 2 वायंडिंग असतात. ते ट्रान्सफॉर्मरच्या कोरवरती गुंडाळलेले असतात. प्रायमरी वायंडिंगसाठी इनॅमल कॉपर वायर किंवा ॲल्युमिनियम वायर, सेकंडरी वायंडिंगसाठी इनॅमल कॉपर वायर किंवा ॲल्युमिनियम वायर अशा दोन्ही प्रकारच्या वायरचा उपयोग केला जातो. प्रायमरीला AC सप्लायचा पुरवठा केल्यानंतर ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी वायंडिंगमधून AC करंट होतो. हा AC करंट वाढल्यामुळे प्रायमरीच्या वायंडिंगच्या भोवती फ्लक्स निर्माण होतात. हे जे फ्लक्स आहेत हे बदलणारे फ्लक्स असतात. चेंजिंग फ्लक्स किंवा फ्लक्च्युएटिंग फ्लक्स. हे बदलणाऱ्या फ्लक्समुळं त्या प्रायमरी वायंडिंगमध्ये EMF निर्माण होतो. प्रायमरी वायंडिंगमध्ये EMF निर्माण होतो. अशा प्रायमरी वायंडिंगच्या चुंबकीय क्षेत्राच्या सानिध्यामध्ये सेकंडरी वायंडिंग येतं. आणि हे जे सेकंडरी वायंडिंग आहे हे सेकंडरी वायंडिंग प्रायमरी वायंडिंगने निर्माण केलेले चुंबकीय बलरेषा किंवा फ्लक्स कट करतात, छेदतात. सेकंडरी वायंडिंगमध्ये EMF तयार होतो. आणि आपल्याला विद्युत दाब मिळतो. प्रायमरी वायंडिंगला असणाऱ्या विद्युत दाबाची पातळी आणि सेकंडरी वायंडिंगमध्ये असणाऱ्या विद्युत दाबाच्या पातळीमध्ये फरक असतो. जर ट्रान्सफॉर्मरचं आउटपुट विद्युत दाब पातळी जास्त असेल तर अशा ट्रान्सफॉर्मरला आपण स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असं म्हणतो. स्टेप अप. जर प्रायमरी विद्युत दाबापेक्षा सेकंडरी विद्युत दाब कमी असेल तर अशा ट्रान्सफॉर्मरला आपण स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असं म्हणतो. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर हे ट्रान्सफॉर्मरचे प्रकार आहेत. त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्मरची जी कोर आहे कोरसाठी वापरलेले जे मटेरियल आहे ते मटेरियल आम्हाला सिलिकॉन स्टील पासून तयार केलेलं असतं. सिलिकॉन स्टील. सिलिकॉन स्टील हे ॲलॉय आहे. त्याला आपण मराठीमध्ये संमिश्र धातू असं म्हणतो. त्या संमिश्र धातूचं वैशिष्ट्य असं आहे, संमिश्र धातू ॲलॉय हे सॉफ्ट मॅग्नेटिक मटेरियल आहे. या मॅग्नेटिक मटेरियलमध्ये रेसिप्रोकल मॅग्नेटिझम तर फ्लक्स डेन्सिटी दीर्घकाळ राहत नाही, टिकून राहत नाही. ट्रान्सफॉर्मरचं जे काही
कोर मटेरियल आहे. कोर मटेरियल वेगवेगळ्या आकारामध्ये आपल्याला दिसतं. पहिला जो आकार आहे तो ई शेपचा असतो. ई शेप, ई आय शेप. दुसरा असतो एल शेप, त्यानंतर असतो आय शेप, तिसरा असतो सी शेप. म्हणजे ई आय एल सी अशा आकारामध्ये आपल्याला ट्रान्सफॉर्मरचे कोर म्हणते किंवा प्राप्त होते. कोरचा जो थिकनेस आहे तो साधारणतः 0.35 mm ते 0.5 mm पर्यंत असते. ट्रान्सफॉर्मर कोर ही सिलिकॉनच्या स्टॅम्पिंग्स पासून तयार केली असते. स्टॅम्पिंग्स आणि हे जे स्टॅम्पिंग्स आहेत हे स्टॅम्पिंग्स एकमेकापासून निरोधित म्हणजे इन्सुलेट केलेले असतात. इन्सुलेट करण्यासाठी किंवा सेपरेट करण्यासाठी आपण वॉर्निशचा वापर करतो. वॉर्निश म्हणजे ट्रान्सफॉर्मर कोरच्या रचनेमध्ये ट्रान्सफॉर्मरची कोर ही सिलिकॉन स्टीलपासून तयार केलेली असते. मॅग्नेटिक मॅग्नेटिक चुंबकीय पदार्थ आहे. त्याचा आकार जो आहे तो EILJC या आकारामध्ये असतो. त्याची जाडी जी आहे ती 0.35 mm पासून 0.5 mm पर्यंत असते आणि ते स्टॅम्पिंग स्वरूपात असतात. प्रत्येक स्टॅम्पिंग हे लॅमिनेट केलेले असते म्हणजे इन्सुलेट केलेले असते आणि या इन्सुलेशनसाठी आम्ही वॉर्निशचा वापर करतो. ट्रान्सफॉर्मरचं जे काही कार्यतत्व आहे हे कार्यतत्व फॅरेडेच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या तत्वावरती कार्य करते. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन फॅरेडेच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या तत्वावरती कार्य करतो ट्रान्सफॉर्मर. तर ट्रान्सफॉर्मर हा म्युच्युअल इंडक्शन किंवा सेल्फ इंडक्शन या तत्वावरती कार्य करतो. म्हणजेच म्युच्युअल इंडक्शनमध्ये दोन कॉईल एकमेकाला इलेक्ट्रिकली सेपरेट असतात मात्र ते मॅग्नेटिकली कनेक्टेड असतात. एका कॉईलमधून चुंबकीय क्षेत्र निर्माण झालं असेल तर तिच्या सानिध्यामध्ये दुसरी कॉईल येते आणि त्या कॉईलमध्ये EMF निर्माण होतं. अशा पद्धतीनं निर्माण झालेल्या EMFला म्युच्युअली इंड्युस्ड EMF असे म्हणतात. म्युच्युअली इंड्युस्ड EMF या प्रकारचा उपयोग ट्रान्सफॉर्मरमध्ये होतो. तसाच सेल्फ इंड्युस्ड EMF या पद्धतीमध्ये मात्र कॉईल स्वतःच बदलणारे चुंबकीय क्षेत्र तयार करते आणि स्वतःच छेदते. अशा पद्धतीनं ज्या कॉईलनं EMF निर्माण केलेलं आहे ते निर्माण करणारी कॉईल स्वतःच असते आणि म्हणून अशा कॉईलमध्ये निर्माण होणाऱ्या आपण सेल्फ इंड्युस्ड EMF असं म्हणतो. थोडक्यात सेल्फ इंड्युस्ड EMFवर काम करणारा जो ट्रान्सफॉर्मर आहे त्याचं नाव आहे ॲटो ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मर लिहित असताना शॉर्ट फॉर्ममध्ये असं लिहिलं जातं. आणि म्युच्युअली इंड्युस्डमध्ये काय तत्वावरती कार्य करणारा ट्रान्सफॉर्मर आहे ते आपले ऑर्डिनरी ट्रान्सफॉर्मर. ऑर्डिनरी ट्रान्सफॉर्मर हा सेल्फ इंड्युस्ड तत्वावरती कार्य करतो. म्युच्युअल इंड्युस्ड तत्वावरती कार्य करतो आणि ॲटो ट्रान्सफॉर्मर हा सेल्फ इंड्युस्ड या तत्वावरती कार्य करतो. समजा ट्रान्सफॉर्मर आपण DC सप्लायला जोडला तर काय होईल? नेहमीप्रमाणे ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी आहे. प्रायमरीला जर आपण AC ऐवजी DC सप्लाय दिली, DC सप्लायचा पुरवठा केला तर ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरीमधून स्थिर प्रवाह वाहतो. ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरीमधून स्थिर प्रवाह वाहिल्यामुळं प्रायमरी भोवती स्थिर चुंबकीय क्षेत्राची निर्मिती होते. अशा स्थिर चुंबकीय क्षेत्रामध्ये ट्रान्सफॉर्मरची सेकंडरी ठेवली असतात. फॅरेडेच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या नियमानुसार
कुठल्याही प्रकारच्या चुंबकीय व्यवस्थेत छेदल्या जात नाहीत किंवा बदल होत नाहीत. यामुळे ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरीमध्ये कोणत्याही प्रकारचं EMF निर्माण होत नाही. शिवाय प्रायमरी वायंडिंगमधून होणारा जो प्रवाह आहे, या प्रवाहाला विरोध करणारा जो घटक आहे ज्याला आपण इंड्यूस EMF असं म्हणतोय, ते राहत नाही. प्रायमरी वायंडिंगची जी काही रोध आहे, रेजिस्टन्स आहे, तो कमी असतो आणि यामुळे प्रायमरी वायंडिंगमधून वाहणाऱ्या प्रवाहाला कोणत्याही प्रकारचा विरोध राहत नाही. पर्यायी वायंडिंगमधून अनियंत्रित प्रवाह व्हायला सुरुवात होते आणि मग त्याच्यामुळं अनियंत्रित प्रवाहामुळं वायंडिंगला नुकसान होण्याची शक्यता असते. ज्यामुळे ट्रान्सफॉर्मर हा नेहमी AC सप्लायला जोडला जातो, तो DC सप्लायला जोडला जात नाही. ट्रान्सफॉर्मरची रचनेवरून ट्रान्सफॉर्मरचे 3 प्रकार पडतात. आता पहिला प्रकार आहे त्याला आपण कोर टाईप ट्रान्सफॉर्मर म्हणतो. कोर टाईप ट्रान्सफॉर्मर. दुसरा प्रकार आहे त्यास आपण सेल टाईप ट्रान्सफॉर्मर म्हणतो. सेल टाईप ट्रान्सफॉर्मर. आणि तिसरा प्रकार आहे त्यास आपण बेरी टाईप ट्रान्सफॉर्मर म्हणतो. बेरी टाईप. प्रत्यक्ष व्यवहारामध्ये ह्या 2 प्रकारच्या ट्रान्सफॉर्मरचा वापर केला जातो. बेरी टाईप ट्रान्सफॉर्मर हा व्यवहारामध्ये वापरला जात नाही, त्याची रचना क्रिटिकल आहे, अवघड आहे आणि त्यामुळे बेरी टाईप ट्रान्सफॉर्मर आपण वापरत नाही. कोर टाईप ट्रान्सफॉर्मरची व्याख्या सांगताना की विशेष सांगत असताना कोर टाईप ट्रान्सफॉर्मरची जी वायंडिंग आहे ते कोरच्या दोन्ही बाजूवरती म्हणजे दोन्ही लिंकवरती गुंडाळलेली असते. यामुळे कोरमधून वाहणारं चुंबकीय क्षेत्र आहे, या चुंबकीय क्षेत्राला किंवा चुंबकीय फ्लक्सला एकच मार्ग होतो. शिवाय कोर भोवती वायंडिंग असल्याने ट्रान्सफॉर्मरचे वायंडिंग कूलिंग इफेक्टिव्ह होते, चांगल्या पद्धतीनं कूलिंग होते. त्यासोबतच या ट्रान्सफॉर्मरमध्ये चुंबकीय मार्ग एकच असल्याने याच्यामध्ये फ्लक्स लिकेज कमी होतं. त्यामुळे या ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता अधिक असते. अशा रचनेचे जे ट्रान्सफॉर्मर आहेत हे ट्रान्सफॉर्मर आपण हाय व्होल्टेजेससाठी वापरतो. हाय व्होल्टेज ॲप्लिकेशन्स आहेत त्या मला आपण पाठीमागे सांगितल्या पद्धतीने हा ट्रान्सफॉर्मर स्टेप अप प्रकारचा असतो. स्टेप अप. कोर टाईप रचना ही स्टेप अप किंवा हाय व्होल्टेज या प्रकारासाठी उपयुक्त आहे. सेल टाईप ट्रान्सफॉर्मरची रचना जर आपण पाहिली तर आपल्याला असं लक्षात येईल, हा सेल टाईप ट्रान्सफॉर्मर तिची कोर आहे ही कोर EI या प्रकारची असते. तर ट्रान्सफॉर्मरचं प्रायमरी वायंडिंग आणि सेकंडरी वायंडिंग हे दोन्ही वायंडिंग सेंट्रल लिंकवरती गुंडाळलेली असतात, कोरच्या मध्यभागी गुंडाळलेली असतात. याच्यामध्ये वायंडिंग भोवती कोर असते आणि यामधून चुंबकीय क्षेत्र वाहण्यासाठी 2 मार्ग असतात. 2 मार्ग, 2 वे. याच्यामध्ये मात्र एकच मार्ग असतो, 1 वे. सेल टाईप प्रकारच्या रचनेमध्ये ट्रान्सफॉर्मरमध्ये वायंडिंग दोन्ही सेंट्रल लिंकवरती गुंडाळल्यामुळे इथं फ्लक्स लिकेजेस जास्त असतात. शिवाय असा ट्रान्सफॉर्मर आहे, हा ट्रान्सफॉर्मर लो व्होल्टेज ॲप्लिकेशनसाठी उपयुक्त आहे किंवा ज्याला आपण काय म्हणतो स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असं म्हणतो. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. सेल टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये 2 चुंबकीय मार्ग असतात, फ्लक्स लिकेजेस जास्त असतात, त्यासोबतच कूलिंग आहे, कूलिंग कमी इफेक्टिव्ह असते
मात्र वाइंडिंग सेंटरला असल्यामुळे, मध्यभागी असल्यामुळे वाइंडिंगला मेकॅनिकली प्रोटेक्शन मिळतं. शिवाय या ट्रान्सफॉर्मरचं डिसएडव्हान्टेज असं आहे की हा ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीसाठी मात्र अवघड असतो, किचकट असतो. त्याऐवजी कोर टाईप ट्रान्सफॉर्मर आहे, हा कोर टाईप ट्रान्सफॉर्मर आपल्याला सहज दुरुस्ती करता येतो. ट्रान्सफॉर्मरचा सेंट्रल लिंकवरती वाइंडिंग गुंडाळत असताना सेल टाईपमध्ये कमी विद्युत दाबाचं वाइंडिंग कोरवरती अगोदर गुंडाळतात आणि हाय व्होल्टेजचं वाइंडिंग नंतर गुंडाळतात. त्याला आपण LV आणि HV वाइंडिंग असं म्हणतो. कोर टाईपमध्ये अगोदर HV वाइंडिंग गुंडाळलं जातं आणि नंतर LV वाइंडिंग गुंडाळलं जातं. दोन्ही प्रकारामध्ये इन्सुलेशन आहे, हे इन्सुलेशन सेल टाईपमध्ये आपल्याला कमी लागतं आणि म्हणून इकॉनॉमिकली सेल टाईप प्रकारची जी रचना आहे ही रचना आपल्याला काय असते, स्वस्तात मिळते किंवा फायदेशीर असते. मात्र ही स्टेप प्रकारामध्ये फारशी उपयुक्त नसल्याने नेहमीच्या पॉवर सप्लायसाठी, बॅटरी चार्जरसाठी किंवा तत्सम जे काय उपयोग आहेत या उपयोगासाठी आपण कोर टाईपऐवजी सेल टाईप ट्रान्सफॉर्मरचा वापर करतो. मात्र जे ट्रान्समिशनचे ट्रान्सफॉर्मर आहेत किंवा स्टेपो प्रकारचे ट्रान्सफॉर्मर आहेत त्याच्यामध्ये इमर्जन्सी आहे, इमर्जन्सी लाईट्स आहेत, अशा सर्व ठिकाणामध्ये आपण कोर टाईप ट्रान्सफॉर्मरचा वापर करतो की ज्याच्यामध्ये कोर मटेरियल आहे, त्याचा जो आकार असतो हा आकार आपला C टाईप असतो किंवा N टाईप असतो. मात्र याच्यामध्ये सेल टाईपमध्ये आपण स्टॅम्पिंग जे वापरतो त्याचा आकार EI या प्रकारचा असतो, EI प्रकारचा. बेरी टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये मात्र फरक आहे. या प्रकारच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये जे काय स्टॅम्पिंग्स आहेत ते स्टॅम्पिंग्स सगळे बाजू एकत्र करून उरलेल्या बाजू एकत्र वेगवेगळ्या केलेले असतात आणि अशा प्रकारे हा जो ट्रान्सफॉर्मर आहे या ट्रान्सफॉर्मरचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये वाइंडिंग आहे, हे वाइंडिंग सेंटरवरती गुंडाळलेलं असल्याने याच्यामधून वाहणारे जे काही चुंबकीय मार्ग आहेत हे चुंबकीय मार्ग जेवढे काय स्टॅम्पिंग्स आहेत त्या जेवढ्या आयत आकाराची चकती आहेत तितके मार्ग असतात. म्हणजे यामध्ये पुष्कळ मार्ग असतात, चुंबकीय मार्ग पुष्कळ असतात आणि म्हणून अशा ट्रान्सफॉर्मरचे रचना आहे, रचना किचकट असते. अशा प्रकारचे कोर तयार करणं सहजासहजी आपल्याला शक्य होत नाही, त्यामुळे याचा खर्चही वाटतो. आणि म्हणून हा जो ट्रान्सफॉर्मर आहे ज्याला आपण बेरी टाईप ट्रान्सफॉर्मर हा व्यवहारामध्ये कुठेही वापरला जात नाही. बेरी टाईप. पुढे ट्रान्सफॉर्मरचं वर्किंग. ट्रान्सफॉर्मर वर्किंग. ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरीला AC सप्लायचा पुरवठा केल्यानंतर ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी वाइंडिंगमधून अल्टरनेटिंग करंट वाहतो, काही याला आपण AC करंट वाहतो असं म्हणतो. याच्यामुळे वाइंडिंगच्या भोवती चुंबकीय क्षेत्राची निर्मिती होते. अशा चुंबकीय क्षेत्रामध्ये आपण सेकंडरी वाइंडिंग ठेवलेले असल्यामुळे फॅरेडेच्या नियमानुसार सेकंडरी वाइंडिंगमध्ये EMF ची निर्मिती होते. सेकंडरी जर ओपन असेल तर या वाइंडिंगमधून वाहणारा प्रवाह वाहत नाही, फक्त आउटपुटला व्होल्टेज प्राप्त होतो. मात्र प्रायमरी वाइंडिंगमधून सतत प्रवाह वाहत असतो आणि त्याच्यामुळे चुंबकीय मार्ग चुंबकीय क्षेत्र तयार होतं आणि अशा चुंबकीय क्षेत्राच्या जोरावरती फॅरेडेच्या नियमानुसार सेकंडरीमध्ये EMF निर्माण होतो. ट्रान्सफॉर्मरची जी प्रायमरी आहे त्या प्रायमरीला जितके वेढे मारलेले असतात ते वेढे हे N1 या अक्षरावर दाखवले जातात. तर सेकंडरीचे टर्न्स आहेत किंवा ज्याला वेढे म्हणतो आपण हे N2 या अक्षरावर दाखवले जातात. प्रायमरीचं जे व्होल्टेज आहे हे व्होल्टेज आपण नेहमी V1 अक्षराने दाखवतो. सेकंडरीचं जे व्होल्टेज आहे आपण हे V2 या अक्षराने दाखवतो. प्रायमरीमधून वाहणारा करंट आहे हा नेहमी I1 असा रिप्रेझेंट केला जातो. सेकंडरीमधून वाहणारा हा I2 असा रिप्रेझेंट केला जातो. म्हणजेच इनपुट व्होल्टेज V1, आउटपुट व्होल्टेज V2. स्टेपअपमध्ये V1 आहे हे V2 पेक्षा कमी असते, स्टेप डाऊनमध्ये V2 आहे हे V1 पेक्षा कमी असते.
म्हणजे याचाच अर्थ असा झाला की V1 V2 I1 I2 N1 N2. आता ट्रान्सफॉर्मेशन रेशो जर आपण पाहिला रेशो तर याच्यामध्ये V1 आणि I1 ही जी पॉवर आहे ही पॉवर आपण एका सर्किटमधून दुसऱ्या सर्किटमध्ये म्हणजे V2 आणि I2 अशी ट्रान्सफर करतो. तर आपण हा रेशो पाहिला V1 बाय V2 इज इक्वल टू I2 बाय I1. हे जे गुणोत्तर आहे या गुणोत्तराला आपण ट्रान्सफॉर्मेशन रेशो के असं म्हणतो. तर के अक्षरावर दाखवलं जातं. म्हणजेच V1 I1 प्रायमरी व्होल्टेज प्रायमरी करंट, V2 I2 सेकंडरी व्होल्टेज सेकंडरी करंट. याचं जे गुणोत्तर आहे ज्याचा रेशो आहे हा रेशो म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन आपलं ट्रान्सफॉर्मेशन रेशो किंवा ट्रान्सफॉर्मेशन फॅक्टर असं म्हटलं जातं. ट्रान्सफॉर्मरचं रेटिंग आहे हे रेटिंग नेहमी KVA मध्ये असतं. KVA याचा अर्थ किलो व्होल्ट एम्पियर. इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस जे आहेत ते किलो वॅटमध्ये असतात. KVA थोडक्यात VA इक्वल टू वॅट. याचे जे सूत्र आहे हे VAचं कन्वर्जन जर आपल्याला वॅटमध्ये करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला त्याला पॉवर फॅक्टरने गुणावं लागतं त्या वॅटमध्ये. ट्रान्सफॉर्मर हा कुठल्या प्रकारची वीज निर्मिती करत असल्यामुळे तो फक्त विद्युत शक्तीचं स्थित्यंतर करत असल्यामुळे हा जो पॉवर फॅक्टर आहे हा पॉवर फॅक्टर कन्सिडर केला जात नाही. आणि म्हणून ट्रान्सफॉर्मरचं रेटिंग हे नेहमी KVA मध्ये असतं. किंवा आपण आता बाजारामध्ये बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे आपल्याला जे इन्व्हर्टर्स मिळतात ते इन्व्हर्टर्स नेहमी आपल्याला VA मध्ये मिळतात. उदाहरणार्थ सांगायचं असेल तर 550 VA किंवा 750 VA 850 VA किंवा 1000 VA. हे VA म्हणजे व्होल्ट एम्पियर. KVA मध्ये रूपांतर करत असताना आपल्याला मल्टिप्लाय बाय 100 करत असतो 1000 करत असतो आणि याचं रूपांतर KVA मध्ये. ट्रान्सफॉर्मरचं रेटिंग नेहमी KVA मध्ये असतं. तर ट्रान्सफॉर्मरची शक्ती ट्रान्सफर करण्यासाठी पॉवर फॅक्टरचा परिणाम होत नाही. तर पॉवर फॅक्टर आहे हा पॉवर फॅक्टर विचारात घेतला जात नाही आणि म्हणून ते रेटिंग आहे रेटिंग KVA मध्ये असतं. ट्रान्सफॉर्मर रेटिंग आपण पाहिलं, ट्रान्सफॉर्मरची रचना आपण पाहिली, त्यासोबत ट्रान्सफॉर्मरचं कार्यतत्व आपण पाहिलं, ट्रान्सफॉर्मरमधल्या ट्रान्सफॉर्मेशन रेशो आपण पाहिला. पुन्हा मी एकदा रेशो सांगतो. K इज इक्वल टू V1 डिवायडेड बाय V2 इज इक्वल टू I2 डिवायडेड बाय I1 इज इक्वल टू N1 डिवायडेड बाय N2. N1 is a primary number of turns, N2 is a primary secondary number of turns is equal to क्या असेल स्थिर K. हा ट्रान्सफॉर्मरचा ट्रान्सफॉर्मेशन रेशो आहे. याच्यामध्ये आपण इंड्यूस्ड EMF ज्याला आपण काय म्हणतो E1 आणि हे E2 घेतलेले नाही. E1 हे प्रायमरीमध्ये निर्माण होणारं इंड्यूस्ड EMF आहे आणि E2 आहे हे सेकंडरीमध्ये निर्माण होणारं इंड्यूस्ड EMF आहे. तर ट्रान्सफॉर्मरची रचना बघितल्यानंतर ट्रान्सफॉर्मेशन रेशो पाहिल्यानंतर प्रत्यक्ष पॉवर ट्रान्सफॉर्मरची रचना आपण पुढच्या टॉपिकमध्ये पाहूया.